दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। अंतरवालीमध्ये मनोज जरांगे यांच्या बैठकीत गोंधळ झालेला आहे। मराठा आंदोलकांच्या जरांगेंच्या घेण्याशिवाय पर्याय सप्टेंबर यांनी केलं तर ठीक होणार फक्त पोराच्या वाढत जाणार लांबीत चाललाय मराठीचा त्यामुळे 29 सप्टेंबरला या आरक्षणाचा तुकडा पडायचा आर पारचं उपोषण करायचं वाढायला लागल्या पूर्ण मराठी नाही दादा तुम्हाला मराठ्याची शपथ आहे दादा नाही मराठ्याची शपथ आहे दादा दादा तुम्हाला पूर्ण मराठ्याची शपथ आहे दादा 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 पूर्ण मराठ्याची शपथ आहे नाही दादा नाही आणि तुम्ही करायचं नाही दादा उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही मुंबई
सप्टेंबरला मराठा शब्द दिला होता तुम्हाला आरक्षण आणून दाखवलं. एक 90% मी तुम्हाला आरक्षण आणून दाखवलं. 10% राहिलं. 10% मराठ्याला राहिलेलं आरक्षण मिळालं. बस मी माझ्या शब्दातून मुक्त झालो. माझा समाज मोठा झाला. त्यामुळे हे आरपारचं एकदा होऊ द्या. सगळा मराठा इथे बसला. थोडे जिल्हे राहिले आता जिल्ह्यातले तालुके राहिले फक्त. एक 10% 90% मराठा दोन्ही आरक्षणामुळे मध्ये गेला. अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी अक्षय शिंदे देत आहेत. अक्षय, आपण पाहतो या ठिकाणी बैठकीत काहीसा गोंधळ झाला. जरांगेंच्या सहकाऱ्यांची नेमकी मागणी काय आहे? अक्षय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतो, आवाज येतोय. आज खरं तर मनोज जरांगे यांनी पहिलं आमरण उपोषण अंतरावली फराटीमध्ये मागच्या वर्षी याच दिवशी केलं होतं आणि वर्षपूर्ती निमित्त मराठा समाजाची एक छोटीखानी बैठक जी त्या अंतरावली फराटीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. आज बैठक संपत असताना मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली की येणाऱ्या 29 सप्टेंबर पासून मी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आणि त्यावेळी उपस्थित जे मराठा बांधव होते त्यांनी त्याला प्रचंड असा विरोध केलाय. आपण लागलं तर मुंबईला जाऊ पण उपोषण करू नका, अशा प्रकारची विनंती जी आहे ती मराठा आंदोलक करताना या ठिकाणी पाहायला मिळत होती. निश्चित. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.